राहुलने एक वस्तू 800 किमतीत खरेदी केली आणि ती वस्तू 25 तोट्याने विकली, तर विक्री किंमत काढा. आता मी याच्यात दोन रीत समजून सांगणार आहे, एक सोपी आणि एक जी रेग्युलर यूज करतात ती. तर खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत आहे 800. ठीक आहे. आता 800 वर तोटा किती झाला आहे? तोटा 25% झाला आहे. ठीक आहे. मग 800च्या 25% किती होते? 800च्या 25% करून बघूया. 25 गुणेला 8, 8 पंचे 40, 4 16 आणि 4 20, 200. ठीक आहे. तोटा झाला त्याला 200. तर तोटा झाला तो खरेदी किंमतमधून वजा करूया. खरेदी किंमत वजा तोटा किती? 800 भागेला 800 वजा 200 बरोबर 600. हे झालंय तोटा. हे झाली आहे विक्री किंमत. ठीक आहे. आता याचीच एक आपण वेगळी प्रोसेस समजून घेऊया. विक्री किंमत बरोबर 100 वजा तोटा, तो पण पर्सेंटेजमध्ये, गुणेला खरेदी किंमत. ठीक आहे. भागेला 100. आता तोटा किती? 25% भागेला 100 गुणेला खरेदी किंमत 800. आता 100 मधून 25 गेले 75 भागेला 100 गुणेला 800. 0 0 0 0 गेलंय. 75 गुणेला 800 करून बघूया. 75 गुणेला 8, 8 पंच 40, 8 आले 4, 7 7 8 56, 56 आणि 4 60, 600 रुपये. हे झाली विक्री किंमत. ठीक आहे. मी दोन्हीही पद्धती समजून सांगितल्या. जे मला तर हे इझी वाटते. आवडलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.